इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अजनी रेल्वे मार्गावरील इंग्लंड केबिनकडून धंतोली अंडरब्रिजकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर एका अंदाजे 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। सदर घटना मंगळवार 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4:15 वाजताच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे केबिन पॉइंट्समन सुनील बालाजी गुंडेलवार यांना रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला। त्याच्या नाकातून आणि डाव्या डोळ्याच्या भुवईतून रक्त येत होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदर इसमाला उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले। मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। मृत तरुणाच्या अंगात रंगीबेरंगी फुलबाहीचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि गळ्यात हिरव्या रंगाचे ताबीज असलेला धागा आहे। या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक मडावी यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। मृतकाची अद्याप ओळख पटू शकली नाही। जर कोणी या वर्णनाच्या इसमाला ओळखत असल्यास त्यांनी तत्काळ इमामवाडा पोलीस ठाण्याशी किंवा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। दिनांक 11 तारखेला संध्याकाळी 5च्या सुमारास धंतोली रेल्वे ब्रिज पटरीजवळ एक रिमोट एरिया आहे। तिथे सदरच्या अनोळखी मैताची बॉडी मिळालेली आहे। मैताचे वय अंदाजे 30 वर्ष आहे आणि उजव्या हातावर कमलेश असं गोंधलेलं आहे। बाकी इतर मैताच्या अंगावर ओळखी संदर्भात काही वस्तू मिळून आलेल्या नाहीत। अंगात काळ्या आणि निळ्या डिझाईनचा शर्ट आहे आणि निळी जीन्स पॅन्ट आहे आणि मैताने क्रॉक्स, काळे पांढरे क्रॉक्स घातलेले होते, असे एकंदरीत वर्णन आहे। त्याबाबतच्या नातेवाईकाचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। बॉडीवर तसे निशाण कुठले मारहाणीचे दिसून आलेले नाहीत। बॉडीच्या डोळ्या शेजारून थोडं रक्त येत होतं। त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या गोष्टी सर्व क्लिअर होतील। प्रायमापेशी सदर बाबतीत बाबा तो एखाद्या वेळेस तोल जाऊन पडलेला असू शकतो अशी शक्यता वाटत आहे, परंतु सर्व बाजूने आम्ही त्याबाबतचा तपास करत आहोत। सदर इसमाची ओळख पटवण्याचा पण प्रयत्न करत आहोत, पुढील चौकशी करत आहोत।